सर्वांना मी प्रताप पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कराड. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आज या ठिकाणी भरलेले आहे. यामध्ये विविध स्टॉल्स देण्यात आलेले होते. पैकी हा आमचा सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती कराड कृषी विभागासाठी हा दिलेला स्टॉल होता. यामध्ये आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचे मॉडेल या ठिकाणी उभारलेले आहे. यामध्ये आमचे कृषी विभागाचे कृषी अधिकारी पवन गायकवाड व संबंधित सगळे विस्तार अधिकारी यांच्यामार्फत आम्ही हे मॉडेल उभारणी केली होती आणि यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची संपूर्ण माहिती या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवण्यात आलेले आहे. यात हे एक आपल्या तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातील 20% ग्रामपंचायती निवडण्यात आलेल्या होत्या. पैकी या अभियानामध्ये तालुक्यातून 3 ग्रामपंचायती, जिल्ह्यातून 3 ग्रामपंचायती, विभाग स्तरावरून 3 ग्रामपंचायती व राज्यस्तरावर 3 ग्रामपंचायती असं निवडण्यात येणार आहे. ही एक प्रकारची स्पर्धा आहे आणि यामध्ये एक 100 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला देण्यात आलेली आहे. त्या 100 गुणांचं बायफर्केशन आपल्याला समोर दिसतंय. 8 घटकांमध्ये करण्यात आलेलं आहे. ह्या 8 घटकांमध्ये विविध गुणांकन देण्यात आले आहे आणि त्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे. तालुका स्तरावरील बक्षिसाची रक्कम ही प्रथम जी ग्रामपंचायत येईल त्याला 15 लक्ष रुपये, द्वितीय येईल तिला 12 लक्ष आणि तृतीय येईल तिला 8 लक्ष. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर असणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम ग्रामपंचायतीला 50 लक्ष, याप्रमाणे विभाग स्तर आणि राज्यस्तरावर बक्षिसाची रक्कम आहे. न भूत न भविष्यती अशी ही ग्रामविकासाची योजना आजपर्यंत राबवण्यात आलेली आहे. संपूर्ण बक्षिसाची रक्कम जर एकत्रित केली तर 157 कोटी रुपयांची ही बक्षीस रक्कम आहे आणि जी राज्यात प्रथम ग्रामपंचायत येणार आहे ह्या ग्रामपंचायतीला तब्बल 5 कोटीचं बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळं आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आहे. परंतु पैकी 20% ग्रामपंचायती आपण फोकस्ड ग्रामपंचायती केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आपण पूर्णपणे त्या ग्रामपंचायतींमध्ये काम चालू आहे आणि ह्या सर्व ग्रामपंचायती निश्चितपणे आपल्या तालुका स्तर, जिल्हा स्तर व विभाग स्तरावर तसेच राज्यस्तरावर पण पुढे येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही या पूर्ण अभियानामध्ये कार्य करत आहोत. धन्यवाद.